नमस्कार मित्रांनो, मी आढाव सर. माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मला अशी आशा आहे की आपला दिवस चांगला जाणार आहे आणि तो जावोसुद्धा. तेव्हा आजच्या या सेशनमध्ये मित्रांनो आपण धिस वर्सेस दॅट, THIS धिस, THAT दॅट हे दोन शब्द तुम्ही कदाचित ऐकलेले असतील. आणि धिस म्हणजे काय आणि दॅट म्हणजे काय, त्याचा वापर नेमका कसा केला जातो हे पाहणार आहोत. या माध्यमातून आपण ग्रामर तसेच स्पोकन इंग्लिशमध्ये त्यांचा वापर कसा केला जातो याची थोडक्यात माहितीसुद्धा आपल्याला होऊन जाईल, मला अशी आशा. आय होप सो. आता THIS धिस म्हणजे हा, ही, हे असा त्याचा अर्थ होतो. तर THAT दॅट म्हणजे ते दूरची वस्तू दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी त्याचा केला जातो, एकवचनी वस्तू. तर व्याकरणाच्या भाषेमध्ये इन द लँग्वेज ऑफ ग्रॅमर धिस आणि दॅटला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतात, दर्शक सर्वनामे. परंतु आपल्याला ते व्याकरणाचा विषय घ्यायचा नाही, फक्त आपल्याला ते बोलण्यामध्ये त्याचा कसा वापर करावा, हाऊ टू मेक यूज ऑफ देम इन स्पोकन इंग्लिश, दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी हिअर, नथिंग एल्स. तर धिस म्हणजे हा, ही, हे. धिस या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनने किंवा दर्शक सर्वनामाने जवळची एकवचनी वस्तू दर्शवली जाते. एकच, अनेक वचनी वस्तू, एकपेक्षा अनेक वस्तू किंवा व्यक्ती धिसने दर्शवत नाहीत. दॅटची तेच अवस्था आहे. दॅटने सुद्धा दूरची, आपल्यापासून दूर जर वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, प्राणी असेल, तर ते दर्शवण्यासाठी दॅटचा वापर केला जातो. आपण म्हणतो ते माझं घर आहे, हे माझं घर आहे. हे माझं म्हणजे धिस इज, ते माझं घर म्हणजे दॅट इज. तो माझा मित्र आहे, दॅट इज माय फ्रेंड, धिस इज माय फ्रेंड. हा फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धिस वर्सेस दॅट या प्रकरणामध्ये फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे हे. धिस वर्सेस दॅट, धिस विरुद्ध दॅट, ही मॅच वी आर गोइंग टू विटनेस हिअर. तर पहा, धिस, THIS धिस, धिस या सर्वनामासोबत, दर्शक सर्वनामासोबत नेहमी इज वापरावा. धिस इज जवळची एक व्यक्ती दाखवायची. समजा तुम्हाला जवळची, आपण एखाद्याला इंट्रोडक्शन करून देतो किंवा एखाद्याचा परिचय करून देताना म्हणतो हा माझा भाऊ, हा विनायक, हा श्रुणय, हा आराध्य, हा विजय, असं म्हणण्यासाठी धिस इज म्हटलं पाहिजे. पहा, धिस इज आराध्य. आपण हा आराध्य आहे, धिस इज आराध्य. हा श्रीकांत आहे, धिस इज श्रीकांत. धिस इज विनोद. म्हणजे जवळचा एक व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण त्या व्यक्ती तो आहे असं सांगण्यासाठी धिसचा वापर करायचा असतो. धिस इज प्रियंका, ही प्रियंका आहे. धिस इज वनिता, ही वनिता आहे. धिस इज प्रयागबाई, ही प्रयागबाई आहे. धिसचा अर्थ असा होतो धिस इज. परंतु आता वर्षच पाहतो आपण, दॅट इज. आता दूरचा, आपल्यापासून दूर व्यक्ती असेल, तो दाखवायचा, सांगायचा दुसऱ्याला, दॅट इज आराध्य, ते आराध्य आहे. दॅट इज प्रयागबाई, ती प्रयागबाई आहे. दॅट इज प्रियंका, दॅट इज श्रीकांत, तो श्रीकांत आहे. दॅट इज विनायक, तो विनायक आहे, ते विनायक आहे. आपण दूर दाखवतो, आपण दर्शवतो. म्हणजे दूरचा एक वस्तू किंवा एकवचनी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवतो, एकच. धिस आणि दॅटचा वापर केला जातो. धिस इज आराध्य वर्सेस दॅट इज आराध्य. धिस इज आराध्य म्हणजे हा आराध्य आहे, इथे आहे जवळपास, हा आराध्य आहे. दॅट इज आराध्य म्हणजे ते दूर आहे थोडंसं. दॅट. धिस इज सोबत व्यक्तीचं नाव असेल तर जवळची त्या व्यक्तीचं आपण माहिती देत आहोत. दॅट इज सोबत जर नाव घेतलं व्यक्तीचं, दूरची वस्तू किंवा तो व्यक्ती दाखवतो असा त्याचा अर्थ होतो. आता त्याचा दुसरा उपयोग, धिस इज अ हाऊस. पहा, धिस इज अ लागलं इथं, म्हणजे जवळची एक वस्तू दाखवायची आहे तुम्हाला, एक वस्तू, आता व्यक्ती नाही वस्तू, तर आपण धिस इज अ वापर करू. धिस इज अ हाऊस, हे घर आहे. धिस इज अ स्कूल, ही शाळा आहे. धिस इज अ टेम्पल, हे मंदिर आहे. धिस इज अ ट्री, हे झाड आहे. धिस इज अ शॉप, हे दुकान आहे. धिस इज अ हॉस्पिटल, हे हॉस्पिटल आहे. म्हणजे ही जवळचं दाखवण्यासाठी.
परंतु त्याच्या विरुद्ध जर आपल्याला दूरची वस्तू दाखवायची आहे तर दॅट इज अ हाऊस, ते घर आहे. दॅट इज अ टेम्पल, ते देऊळ आहे. दॅट इज अ हॉस्पिटल, ते दवाखाना आहे. दॅट इज अ शॉप, ते शॉप आहे, दुकान आहे. दॅट इज अ, एक आहे ना, एचा अर्थ साधारणपणे एक असा होतो. धिस इज अ असं म्हटलं पाहिजे. म्हणजे धिसचा वापर जवळची वस्तू, एकच वस्तू, आणि दॅटचा वापर दूरची एक वस्तू. दॅट इज अ ट्री, ते झाड आहे असं म्हणतात. म्हणजे पहा, आता त्याच्या पुढे जाऊन आपण पाहूया. धिस इज माय, आपण म्हणतो ना हे माझं घर आहे. धिस इज माय हाऊस, म्हणजे जवळच आपण आपल्या मित्राला सांगतो धिस इज माय हाऊस. धिस इज माय स्कूल. धिस इज माय ऑफिस असं म्हण, हे माझं ऑफिस आहे. धिस इज माय हाऊस, हे माझं घर आहे. धिस इज माय बिल्डिंग, ही माझी बिल्डिंग आहे. धिस इज माय हट, ही माझी झोपडी आहे. धिस इज माय शॉप, हे माझं दुकान आहे. आपण जवळची माझी वस्तू, जवळची एकवचनी वस्तू दाखवण्यासाठी धिस इज माय, आणि ती वस्तू नाही घ्यायची त्यावेळेस धिस इज माय हाऊस, धिस इज माय कार, धिस इज माय बाईक, आपण अशा प्रकारे म्हणू शकतो. पण तीच वस्तू जर दूरची असेल तर दॅट इज वापरलं. दॅट इज माय हाऊस, ते माझं घर आहे. दॅट इज माय हट, ते माझं झोपडं आहे. दॅट इज माय बिल्डिंग, ते माझं बिल्डिंग आहे. दॅट इज माय कार, ती माझी कार आहे. दॅट इज माय बाईक, ती माझी बाईक आहे. म्हणजे अशा प्रकारे धिस या सर्वनाम आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउननी आपण जवळची एकवचनी वस्तू दर्शवतो, तर दॅटनी दूरची एकवचनी वस्तू दर्शवतो. लक्षात ठेवा, धिस इज आणि दॅट इज म्हटलं पाहिजे.